विद्यार्थ्यांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा प्रॉब्लेम सेट आपण कंप्लीट केलेला आहे. प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ एपीच्या ॲप्लिकेशन्सवर काही प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम्स मी आता घेतो आहे. वर्ड प्रॉब्लेम्स एपीवर आधारित असे हे वर्ड प्रॉब्लेम्स असतात. ते नीट समजून घ्या. हे आपल्याला आले परीक्षेला तर 3 किंवा 4 मार्कांना विचारले जातात. हे बघा, हे एक्झाम्पल पहा. ऑन 1 जानेवारी 2016 म्हणजे 1 जानेवारी 2016ला सानिका नावाच्या मुलीने डिसाईड केला टू सेव्ह ₹10. म्हणजे 1 जानेवारीला सानिकाने 10 रुपये सेव्ह करण्याचा निर्णय घेतला. नंतर ₹11 ऑन 2nd डे म्हणजे जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी 2 जानेवारीला 11 रुपये. नंतर 3rd डे म्हणजे 3 जानेवारीला 12 रुपये. म्हणजे या सानिकाने 1 जानेवारी 2016ला 10 रुपये बचत करण्याचे ठरवलं. आणि मग 2 जानेवारीला 11 रुपये, 3 जानेवारीला 12 रुपये, 4 जानेवारीला 13, 5 जानेवारीला 14 अशा पद्धतीने तिने बचत करण्याचं ठरवलं. जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण किंवा त्या वर्षामध्ये पूर्ण वर्षभर. म्हणजे 1 जानेवारीला 10 रुपये, 2 जानेवारीला 11, 3ला 12, 4ला 13, 5ला 14 अशा पद्धतीने ती वर्षभर सेविंग करणार आहे. इफ सी डिसाईड टू सेव्ह लाईक दिस, तिने या पद्धतीने सेव्ह करण्याचं ठरवलं. प्रत्येक दिवशी ती 10 रुपयापासून 11, 12, 13 अशी रोज 1-1 रुपया वाढवत नेऊन वर्षभर बचत करणार आहे. देन ऑन 31 डिसेंबर 2016 म्हणजे 31 डिसेंबरला वर्ष संपतं 2016. तर 31 डिसेंबर 2016ला व्हॉट वूड बी हर टोटल सेविंग, तिचं टोटल सेविंग काय असेल. आता इथे लक्षात घ्या, तिने वर्षभर दररोज सेविंग केलेलं आहे. तिने 1 जानेवारीला सेविंगला सुरुवात केली. 1 जानेवारीला तिने 10 रुपये सेव्ह करण्याचं ठरवलं. 2 जानेवारीला 11, 3 जानेवारीला 12, 4 जानेवारीला 13, 5 जानेवारीला 14 अशा पद्धतीने रोज ती 1-1 रुपया सेविंगमध्ये वाढवत नेते आहे. आणि सरतेशेवटी वर्षभराच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबरला तिचं टोटल सेविंग किती असेल असा प्रश्न विचारला. आता पहा, वर्षामध्ये दिवस असतात 365. म्हणजे या मुलीने 365 दिवस सेविंग केलं. पण मुलांना इथे एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे वर्ष आहे 2016 हे लीप इयर आहे. आणि लीप इयरमध्ये 365 दिवस नसतात, 366 दिवस असतात. म्हणजे हिने जे सेविंग केलं ते 2016मध्ये केलं. 1 जानेवारी 2016पासून 31 डिसेंबर 2016पर्यंत हिने सेविंग केलेलं आहे. म्हणजे हिने लीप इयरमध्ये सेविंग केलेलं आहे. म्हणजे हिने दररोज असे 366 दिवस सेविंग केलेलं आहे. मग तिचं जे सेविंग आहे, सेविंगचं अमाऊंट 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी, 4 जानेवारी असं सेविंगचं अमाऊंट जे आहे तिचे अमाऊंट्स ऑफ सेविंग्स, डेली सेविंग्स, अमाऊंट्स ऑफ डेली सेविंग्स जे आहेत तिचे ते आहेत 10 रुपये, 11 रुपये, 12 रुपये, 13 रुपये, 14 रुपये, 15 रुपये अँड सो ऑन. दररोज ती 1-1 रुपया वाढवत नेते. आणि हे जे आकडे आहेत तिचे दररोजच्या सेविंगचे ते एपीमध्ये आहेत. मग आता मी या गणिताला तिचं टोटल सेविंग मला काढायचं आहे. तर मी या गणिताला कसं करेन, द अमाऊंट्स ऑफ डेली सेविंग इन इयर (2016) आर अमाऊंट्स आहेत ते डेली सेविंग्सचे इन इयर 2016 फ्रॉम 1 जानेवारी आर 10, 11, 12, 13, 14 अँड सो ऑन. मी लिहिलं की 2016मध्ये 1 जानेवारीपासून सेविंग्सचे जे डेली सेविंग्सचे म्हणजे रोजच्या सेविंग्सचे जे अमाऊंट्स आहेत त्या आहेत 10, 11, 12, 13, 14. म्हणजे रोज पहिल्या दिवशी 10, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12 हे जे सेविंगचे आकडे आहेत हे एपीमध्ये आहेत. तर तेच मी पुढे लिहितो आहे. मी
मी लिहिला आहे द अमाऊंट्स ऑफ डेली सेविंग्स इन इयर 2016 फ्रॉम 1 जानेवारी आर 10, 11, 12, 13, 14 विच आर इन AP, जे APमध्ये आहेत विथ ए म्हणजे फर्स्ट टर्म 10 अँड डी म्हणजे कॉमन डिफरन्स आहे 1 अँड वी हॅव टू फाइंड. आणि आपल्याला हे सर्व आकडे, हे किती आकडे आहेत, एन म्हणजे नंबर ऑफ टर्म्स. ह्या APमध्ये किती टर्म्स आहेत, हे डेली सेविंगचे आकडे आहेत 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत. आणि हे वर्ष आहे लीप इयर. मग हे पहिल्या दिवशीचं सेविंग, दुसऱ्या दिवशीचं सेविंग, तिसऱ्या दिवशीचं सेविंग, चौथ्या दिवशीचं, असे किती दिवसांचं सेविंग येईल, 366 दिवसांचं सेविंग आहे. त्या सगळ्यांची टोटल पाहिजे आपल्याला, कारण टोटल सेविंग आपल्याला काढायचं आहे. तर इथे एन म्हणजे या AP कशाची आहे, ही आहे अमाऊंट्स ऑफ डेली सेविंग्स, म्हणजे रोजच्या सेविंग्सचे ज्या अमाऊंट्स आहेत त्याची AP आहे. आणि या 2016मध्ये 366 दिवस असल्यामुळे हे किती आकडे असतील तुमच्याजवळ, किती सेविंगचे आकडे आहेत तुमच्याजवळ रोजच्या सेविंगचे, 366 आहे. म्हणजे इथे एन आहे 366 अँड वी हॅव टू फाइंड. आपल्याला टोटल सेविंग इन 2016 मीन्स, आणि आपल्याला काढायचं आहे टोटल सेविंग्ज इन 2016 मीन्स आपल्याला काढायचं आहे S366, म्हणजे या सर्व 366 सेविंग्सची आपल्याला सम काढायची आहे. मग आपल्याजवळ फॉर्म्युला असेल, SNचा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल, N/2 इंटू VA प्लस N-1 इंटू D. मग इथे S366 इक्वल टू 366/2 इंटू 2 इंटू 10 प्लस 366 - 1 इंटू 1. हे आता सोडत नाही आपण इथे पुढे. 2नी याला भाग जातो, 2नी 3ला 1चा भाग जाईल, मग 2नी 1 राहतो खाली, मग 1 घ्याल, मग 8चा भाग जाईल, आणि याला भाग जाईल 3चा. आणि ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. 2 इंटू 10 म्हणजे 20 प्लस 366मधून 1 गेला म्हणजे 365 आणि गुणेला 1 183 20 प्लस 365 183 इंटू 385. तर हा प्रॉडक्ट आपण करावं लागेल. इकडे आपण हा प्रॉडक्ट करू. 385 इंटू 183. एट 5 जार 40 कॅरी 4 आलं आहे. 8 8 जार 64 प्लस 4 68 कॅरी 6 आलं आहे. आणि 8 3 जार 24 आणि हे झाले 30. 3 5 जार 15 8 3 जार 24 प्लस 1 म्हणजे 25 आणि 3 3 जार 9 9 प्लस 2 म्हणजे 11 5 5 14 हे आला 70,455. म्हणजे देअरफोर टोटल सेविंग ऑफ सानिका in 2016 will be rupees 70,455. असं हिचं टोटल सेविंग असेल. तर नेक्स्ट एक्झाम्पलकडे येतो की अ मॅन बॉरोज रुपीज 8,000 अँड ॲग्रीज टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ रुपीज 1,360. म्हणजे एका माणसाने 8,000 रुपये लोन घेतलं आणि
ते लोन परत करण्याला ॲग्री झाला विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ ₹1380. म्हणजे याला एकूण किती रुपये परत करावं लागणार आहे? याला 8,000 जे त्यांनी प्रिन्सिपल घेतलं होतं आणि 1360 म्हणजे झाले 9,360 रुपये याला परत करावं लागतील. आणि हे त्यांनी 12 मंथली इन्स्टॉलमेंट्समध्ये परत करण्याचं ठरवलं. म्हणजे महिन्याचे एक अशा 12 इन्स्टॉलमेंट, मंथली म्हणजे मासिक इन्स्टॉलमेंटमध्ये त्यांनी परत करण्याचं कबूल केलं. ईच इन्स्टॉलमेंट बिईंग लेस, आणि प्रत्येक इन्स्टॉलमेंट हा पहिल्या इन्स्टॉलमेंटपेक्षा 40 रुपयांनी कमी असेल असं पण ठरलं. म्हणजे समजा आता पहिला इन्स्टॉलमेंट यांनी 100 दिला, तर मग दुसरा 40नी कमी म्हणजे 60, तिसरा पुन्हा 40नी कमी म्हणजे 20. अशा पद्धतीने यांनी इन्स्टॉलमेंट द्यायचं कबूल केलं. आणि फाइंड अमाऊंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट, पहिल्या आणि लास्ट इन्स्टॉलमेंटचा आपल्याला अमाऊंट काढायचा आहे. तर हे ए पीच्या सहाय्याने मी कसं सोडवेल? तर इथे मंथली इन्स्टॉलमेंट्स, आता पहिल्या इन्स्टॉलमेंट माहीत नाही आणि लास्टही माहीत नाही, त्याच्यामुळे मंथली इन्स्टॉलमेंट्स आर इन ए पी. इथे जे मंथली इन्स्टॉलमेंट आहेत ते ए पीमध्ये आहेत आणि प्रत्येक इन्स्टॉलमेंट जो आहे पुढचा हा मागच्यापेक्षा 40नी कमी होत चालला आहे. म्हणजे इथे कॉमन डिफरन्स जो आहे तो तुम्हाला सांगितलं होतं मी. टर्म्स जर ए पीमधल्या लहान लहान, इथे ए पी कशाची आहे? इन्स्टॉलमेंट्सची आहे. या ए पीमध्ये फर्स्ट टर्म म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड टर्म म्हणजे सेकंड इन्स्टॉलमेंट, 12th टर्म म्हणजे 12th इन्स्टॉलमेंट. अशा ए पीमध्ये तुमच्या इन्स्टॉलमेंट्सची ही ए पी आहे. आणि याच्या ए पीमधल्या टर्म्स म्हणजे मंथली इन्स्टॉलमेंट आहेत. जसं मी सांगितलं, T1 म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट, T2 म्हणजे सेकंड टर्म म्हणजे सेकंड इन्स्टॉलमेंट, T12 म्हणजे 12th टर्म म्हणजे 12वा इन्स्टॉलमेंट म्हणजे शेवटचा. तर इथे मंथली इन्स्टॉलमेंट्स आर इन ए पी. इथे मंथली इन्स्टॉलमेंट जे आहेत ते ए पीमध्ये आहेत. विथ ए आपल्याला माहीत नाही, म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट माहीत नाही. अँड डी माहिती आहे मात्र. डी म्हणजे कॉमन डिफरन्स. इथे बा इन्स्टॉलमेंट्स कमी कमी होत चालले आहे, म्हणजे ए पीच्या टर्म्स लहान लहान होत चालले आहे. कितीने लहान होऊन राहिले? 40नी लहान होऊन राहिल्या, म्हणजे डी मायनस आहे. कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आधी खूपदा, इन्स्टॉलमेंट्सच्या टर्म लहान होत असतील तर त्याच्यात कॉमन डिफरन्स हा निगेटिव्ह असतो. आणि कितीने लहान होऊन राहिले? 40नी, म्हणजे इथे डी आहे -40. नंतर इथे ए पीच्या टर्म्स किती आहे? एन किती आहे? 12 आहेत, कारण 12 इन्स्टॉलमेंटमध्ये हा पैसे परत करणार आहे. आणि या सर्व 12 इन्स्टॉलमेंटची सम म्हणजे S12, सर्व 12 इन्स्टॉलमेंटची सम म्हणजे पूर्ण ए पीमधल्या सर्व 12 टर्म्सची सम ही यायला पाहिजे आहे. कारण 12 इन्स्टॉलमेंटमधून हा एवढे पैसे परत करणार आहे. 12 इन्स्टॉलमेंटमधून 8,000 आणि 1,360 व्याज, हे मुद्दल आणि हे व्याज, असे याला एकूण किती पैसे परत करायचे आहे? तर ते 12 इन्स्टॉलमेंट जे आहे त्याची टोटल आली पाहिजे 8,000, जे त्याने मुद्दल घेतलं होतं, प्लस 1,360, असे एकूण याला पैसे परत करायचे आहेत 9,360 रुपये. आता आपल्याला काय काय काढायचं आहे? ए म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट, आणि T12 म्हणजे 12वी टर्म म्हणजे 12वा इन्स्टॉलमेंट. आता मला सम माहिती आहे, सर्व 12 इन्स्टॉलमेंटची सम माहिती आहे, तर मी समचा फॉर्म्युला वापरतो. SN = n/2 × 2A + n-1 × D. आता इथे S12 घेतो मी. देअरफॉर S12 = 12/2 × 2A. ए आपल्याला माहीत नाही आहे, प्लस n माहीत आहे 12 -1 आणि इंटू D जो आहे तो -40 आहे. त्याला सॉल्व करू आपण. S12 म्हणजे सर्व 12 इन्स्टॉलमेंटची सम, याला एकूण किती रुपये परत करायचे आहेत? 12 इन्स्टॉलमेंटमधून टोटल याला करायचे आहेत 9,360 रुपये. 2नी 12ला भाग जातो 6चा, 2A प्लस, आता 12मधून 1 गेला म्हणजे 11 राहतात, आणि इंटू आहे इथे, तर याला मी ब्रॅकेटमध्ये घेतो -40. आपण पुढे सरकू. हे डिवायडेड बाय 6 × 6 डिवायडेड बाय 6 इकडे घेऊन घेतो मी. आता हे × 6 जे होतं इकडे मी डिवायडेड करून टाकलं, आणि हे होईल मग 2A प्लस इंटू मायनस 11 × 4 म्हणजे 440. आता 6नी भागून टाकू आहे आपण याला. 6नी 9ला भाग जातो 1चा, 3 राहतील,
मग 3 खाली घ्या, मग 5चा भाग जाईल, मग पुन्हा 3 येतील, मग 6चा भाग जाईल आणि मग 0 इक्वल टू 2a मायनस 440. आता 440ला इकडे घेऊन घेऊ. 1560 प्लस 440 इक्वल टू 2a. आता या दोघांची पण सम होते 2000 इक्वल टू 2a. 2ला इकडे घ्या म्हणजे 2000 बाय 2 आणि देअरफॉर a इक्वल टू 1000. म्हणजे पहिला जो इन्स्टॉलमेंट आहे तो आहे 1000चा. आता मी पुढे काढणार आहे याच्यातच, इकडे घेऊ. आता मी काढतो TNचा फॉर्म्युला घेतो. TN इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. आता मी काढतो T12 कारण AP कशाची आहे? मंथली इन्स्टॉलमेंट्सची. APची पहिली टर्म म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट, APची 12वी टर्म म्हणजे 12वा इन्स्टॉलमेंट म्हणजे लास्ट इन्स्टॉलमेंट. तर A मिळाला आपल्याला आता 1000. n म्हणजे 12वा इन्स्टॉलमेंट तुम्ही काढताय म्हणजे 12 मायनस 1 आणि गुणेला मायनस 40 इक्वल टू 1000 प्लस पाहिजे इथे, सॉरी, प्लस 12 मायनस 1 म्हणजे 11 आणि इंटू मायनस 40 इक्वल टू 1000 प्लस इंटू मायनस मायनस 440 आणि 1000मधून 0मधून 0 म्हणजे 0, 10मधून 4 म्हणजे 6, कॅरी 1 येईल, पुन्हा 10मधून 5 म्हणजे 5 आणि 0 म्हणजे हे झाले एवढे 560. देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट उत्तर लिहितो आम्ही म्हणजे APची पहिली टर्म ₹1000 हा फर्स्ट इन्स्टॉलमेंट असेल आणि लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे T12 म्हणजेच ₹560. अशा पद्धतीने सेकंड एक्झाम्पल आपण घेतला आहे. इम्पॉर्टंट आहे इन्स्टॉलमेंटचं एक्झाम्पल. पुढचं आपण आता पुढच्या एक्झाम्पलकडे येऊ. थर्ड एक्झाम्पल आहे, सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट स्कीम. म्हणजे सचिन हा नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीममध्ये इन्व्हेस्ट करतो आहे. इन द फर्स्ट इयर पहिल्या वर्षी ही इन्व्हेस्टेड ₹5000. त्यांनी पहिल्या वर्षी ₹5000 इन्व्हेस्ट केले. इन सेकंड इयर 7000, इन थर्ड इयर 9000. अशा पद्धतीने तो पहिल्या वर्षी 5000, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000. म्हणजे दरवर्षी तो किती वाढवतो आहे? 2,000 रुपये वाढवतो आहे. आणि हे जे इयरली सेविंग्ज आहेत त्याचे, इयरली इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्या, त्या APमध्ये आहेत. पहा, पहिल्या वर्षीची इन्व्हेस्टमेंट म्हणजे T1, APची पहिली टर्म T1 पहिल्या वर्षीची इन्व्हेस्टमेंट 5000, APची दुसरी टर्म T2 म्हणजे सेकंड इयरची इन्व्हेस्टमेंट 7000, APची तिसरी टर्म T3 म्हणजे तिसऱ्या वर्षीची इन्व्हेस्टमेंट. आणि अशा पद्धतीने इन्व्हेस्ट करत गेला तो. फाईंड टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. तर मग 12 वर्षात त्यांनी एकूण किती इन्व्हेस्ट केलं ते आपल्याला काढायचं आहे. तर इथे मी लिहिल की इयरली इन्व्हेस्टमेंट्स ऑफ सचिन आर. म्हणजे सचिनच्या ज्या इयरली इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या आहेत 5000, नंतर 7000 दुसऱ्या वर्षीची इन्व्हेस्टमेंट, 9000 तिसऱ्या वर्षीची इन्व्हेस्टमेंट आणि सो ऑन. तर ह्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत इयरली इन्व्हेस्टमेंट्स विच ज्या आर म्हणजे आहेत इन AP, ह्या APमध्ये आहेत, ज्याच्यात A म्हणजे फर्स्ट टर्म आहे 5000 आणि D म्हणजे कॉमन डिफरन्स पहा, 7000मधून 5000 गेले 2000. अँड N म्हणजे आता ही पहिले T1 म्हणजे पहिल्या वर्षीची इन्व्हेस्टमेंट, T2 म्हणजे दुसऱ्या वर्षीची इन्व्हेस्टमेंट, T3 म्हणजे तिसऱ्या वर्षीची इन्व्हेस्टमेंट. आणि आपल्याला कळायचं आहे 12 वर्षांची टोटल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे किती वर्ष इन्व्हेस्ट केली आणि 12 वर्ष. पहिल्या वर्षी T1 इन्व्हेस्टमेंट ऑफ फर्स्ट इयर, T2 इन्व्हेस्टमेंट ऑफ सेकंड इयर, T3 इन्व्हेस्टमेंट ऑफ थर्ड इयर आणि T12 म्हणजे इन्व्हेस्टमेंट ऑफ 12th इयर, 12व्या वर्षीची इन्व्हेस्टमेंट. इथे एकूण तुमच्या AP कशाची आहे? इयरली इन्व्हेस्टमेंटची.
आणि ए पीमध्ये किती टर्म्स आहेत? मग 12 वर्षाची टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला काढायची आहे. तर ए पीमध्ये किती टर्म्स आहेत? 12 टर्म्स आहेत. आणि अँड वी हॅव टू फाइंड आउट. आता या सगळ्या टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे तुम्हाला. 12व्या महिन्यातली इन्व्हेस्टमेंट काढायची असती तर टर्म काढायला लागली असती. ही 12व्या महिन्यातली इन्व्हेस्टमेंट नाही काढायची आहे, टोटल काढायची आहे. 12 महिन्याच्या इन्व्हेस्टमेंटची सम पाहिजे तुम्हाला. टोटल फाईन टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. 12 वर्षात त्यांनी किती इन्व्हेस्ट केले ते टोटल काढायचे. तर तुम्हाला इथे वी हॅव टू फाइंड आउट टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ 12 इयर्स मीन्स आपल्याला काढायचं आहे S12 म्हणजे सर्व 12 ही जे 12 इन्व्हेस्टमेंट्स आहेत 12 वर्षाच्या त्यांची सम पाहिजे. मग SN इक्वल टू N/2 इंटू 2A प्लस N-1 इंटू D. Therefore S12 इक्वल टू 12/2 इंटू 2 इंटू 5000 प्लस 12-1 इंटू 2000. ते 6चा भाग जाईल, ते 10,000, 2 गुणेला 5,000 प्लस 12मधून 1 म्हणजे 11 गुणेला 2,000. आता पहिले हा प्रॉडक्ट करावा लागेल आपल्याला. 6 इंटू 10,000 प्लस 22,000 6 इंटू हे झाले 32,000 म्हणजे 6 इंटू 32,000 0 0 0 6 2s are 12 कॅरी 1 आला आणि 6 3s are 18 आणि 1 19. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट जी झाली S12 म्हणजे ह्या सगळ्या ए पीमधल्या सगळ्या टर्म्सची सम केली तुम्ही. 12 टर्म्स आहेत तुमच्याजवळ, 12 वर्षांच्या इन्व्हेस्टमेंट, त्या सगळ्यांची सम आली 1,92,000. देअरफॉर उत्तर लिहितो आहे मी. टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ सचिन इन 12 years will be रुपीज 1,92,000. अशा पद्धतीने हे 3 एक्झाम्पल्स मी घेतले. या एक्झरसाईजमधले उरलेले 3 एक्झाम्पल्स मी उद्या घेतो.